नमस्कार मित्रांनो, आज आपण करंट अफेअर विथ जीके या सिरीजमध्ये जानेवारी महिन्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडी कंप्लीट करणार आहे. म्हणजे आजच्या लेक्चरनंतर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण जानेवारीपासून तर नोव्हेंबरपर्यंतचं करंट अफेअर कवर केलेलं आहे. ओके, आता राहिलेला आहे डिसेंबर महिना. तो कंप्लीट झाला की मी तुम्हाला लगेच डिसेंबर महिन्याचे पण करंट अफेअर कवर करून देणार आहे. आणि जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंतच्या करंट अफेअरची PDF आपण त्यात असू द्या आणि याच्या PDF आपण आपल्या टेलिग्रामवर सुद्धा पाठवलेल्या आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर क्लिक केलं तर तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मंथ वाईज करंट अफेअर दिसणार आहे. ते पण एकदा सर्वांनी व्यवस्थित कवर करून घ्या. चला, आज आपण जानेवारी मंथ कवर करूया. साहित्य अकादमी पुरस्कार 2022. ओके, कोणाला भेटलेला आहे? प्रवीण बांदेकर यांना भेटलेला आहे उजव्या सोंडेच्या बावल्या या पुस्तकासाठी. तर बालसाहित्य पुरस्कार 2022 हा संगीता बर्वे यांना भेटलेला होता पिऊची वही यासाठी. ओके मित्रांनो, आता हे 23चे पुरस्कार वेगवेगळे डिक्लेअर झालेले आहे, परंतु आपण जानेवारी मंथमधलं करंट अफेअर पाहत आहे, त्यामुळे हे 22चे पॉईंट येत आहे आपल्याला इथे. ओके, तर नवीन आलेले पुरस्कार व्यवस्थित कवर करून घ्या. तर युवा साहित्य पुरस्कार 2022 श्रुती कानिटकर यांना श्रीमती चरित्रम या पुस्तकासाठी भेटलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बेटा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2022 सोनाक्षी सिन्हा यांना मिळालेला आहे. सोनाक्षी सिन्हा यांना मिळालेला आहे. तर 21चा अवॉर्ड आलिया भट यांना मिळालेला होता. पेटा पीपल ऑफ इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल हा पेटाचा फुलफॉर्म होतो आणि हा पुरस्कार प्राण्याच्या संरक्षण संबंधित आहे, लक्षात असू द्या. टाईम पर्सन ऑफ द इयर 2022 कोणाला मिळालेला होता? ओलोदोमिर झेलेन्स्की यांना मिळालेला होता. 21चा ॲलन मस्क यांना मिळाला होता आणि 2020चा जो बायडन आणि कमला हॅरिस यांनी मिळालेला होता. ओके, तर 2023चा अवॉर्ड बघून घ्या इथे. टेलर स्विफ्ट यांना मिळालेला आहे, ज्या की अमेरिकन पॉपस्टार गायिका आहे. ओके, चला, इंग्लंडचे पंतप्रधान कोण आहेत? तर इंग्लंडचे पंतप्रधान आहे 57वे ऋषी सुनक. ओके, त्यांचा पक्ष आहे हुजूर पक्ष. रिचमंड मतदारसंघातून ते आलेले आहे, लक्षात घ्या. आणि त्यांनी लिस्ट ट्रस्ट यांचा पराभव केलेला आहे. चला, आणि इंग्लंडचा राजा कोण आहे? चार्ल्स तिसरा. भारतीय अर्थशास्त्रज्ञ वाय अलग यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो 6 डिसेंबर 2022ला. वयाच्या 83व्या वर्षी त्यांचं निधन झालं. अलग कार्यगट जो होता 1977चा होता मित्रांनो, लक्षात असू द्या. आणि अहवाल होता 1979चा. ओके, दारिद्र्य निर्मूलनासंबंधित त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. 77ची आणि 79ला अहवाल होता. आणि या कमिटी अंतर्गत आणि या समिती अंतर्गत ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज तर शहरी भागासाठी 2100 कॅलरीज सांगण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे, तर याच पद्धतीनं आणखी महत्त्वाच्या 2 कमिट्या सांगतो तुम्हाला. सुरेश तेंडुलकर कमिटी 2005ची आहे आणि अहवाल आहे 2009चा. कॅलरी निकष सुरेश तेंडुलकर कमिटीनं नाकारलेला होता आणि अन्न, आरोग्य, शिक्षण, कपडे यांचा समावेश त्यांनी दारिद्र्याच्या बास्केटमध्ये केलेला होता. रंगराजन कमिटी ही 2012ची असून अहवाल 2014चा आहे. आणि रंगराजन समितीने कॅलरी निकष स्वीकारलेले होते. त्यांनी ग्रामीण भागासाठी 2155 कॅलरीज सांगितली होती, तर शहरी भागासाठी 2090 इतकी कॅलरी सांगितलेली होती. त्यामुळे दोन्ही पॉईंट लक्षात घ्या. मित्रांनो, राज्याच्या स्थापने वर्षासंबंधित तर नागालँड राज्याची स्थापना हे 1 डिसेंबर 1963ला झालेली आहे. म्हणजे 60 वर्ष पूर्ण झालेली आहे. म्हणजेच यावर्षी नागालँड राज्याचा हीरक महोत्सवी वर्ष आहे. कारण जेव्हाही एखाद्या घटनेला 60 वर्ष पूर्ण होते तेव्हा तो हीरक डायमंड इयर असतो. लक्षात घ्या, हीरक महोत्सव आणि डायमंड इयर असतो. हीरक महोत्सव म्हणजेच डायमंड इयर असते. 1963ची स्थापना आहे. आसाम या राज्यातून नागालँड राज्याची निर्मिती झालेली होती. नागालँडला हॉर्नबिल महोत्सव साजरा केला जातो. भारताचे स्वित्झर्लंड नागालँडलाच म्हटलं जाते. आणि नागालँडमध्ये विधानसभा सदस्य संख्या 60 आहे, लक्षात असू द्या. CM आहे नेफ्यू रिओ. महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहे सध्या? तर बघा, महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहे बिरेंद्र सराफ आणि ते राज्याचे सर्वोच्च कायदाधिकारी असतो. महाधिवक्त्याची कलम कोणती आहे? तर ती आहे 165. म्हणजे महान्यायवादी हे पद घटनात्मक पद आहे आणि महाधिवक्ता हे घटनात्मक पद आहे, लक्षात असू द्या. तर महान्यायवादी भारताचे आहे R वेंकटरमणी आणि लक्षात असू द्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महान्यायवादी संबंधित कलम आहे 76. ओके, तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. अंडर T20 वर्ल्ड कप 2023 कोणी जिंकलेला आहे? भारताने सलग 3 वेळा जिंकलेला आहे. तर उपविजेता आहे बांगलादेश, लक्षात असू द्या. मोस्ट टाइम पे करा, पेपरमध्ये प्रश्न विचारला जाईल की अंडर T20 वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे? भारताने कोणाला हरवलं? बांगलादेशला. स्वतःचे हवामान बदल मिशन तयार करणारे
भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे, तर ते ठरलेले आहे मित्रांनो तामिळनाडू. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर जलयुक्त शिवार 2 योजना सुरू करण्यात आली आहे डिसेंबर 2022मध्ये. ठीक आहे, लक्षात असू द्या. पहिली 2014मध्ये सुरू करण्यात आली होती 5 वर्षासाठी. 2019पर्यंत आपल्याला गावे पाणी टंचाई मुक्त करायची होती आणि तत्कालीन CM होते देवेंद्र फडणवीस. आणि जो जलयुक्त शिवारमध्ये घोटाळा झाला होता त्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती विजयकुमार समिती. 9 जानेवारी 2023ला भारतीय प्रवासी दिवस साजरा करण्यात आलेला होता. तर का बरं आपण 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा करतो? कारण 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये आलेले होते. जागतिक हिंदी दिवस कधी असतो? तर जागतिक हिंदी दिवस असतो 10 जानेवारीला. महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय हिंदी दिवस म्हटला तर 14 सप्टेंबर, पण जागतिक आहे म्हणून 10 जानेवारी. कारण 10 जानेवारी 1975ला जागतिक हिंदी संमेलन नागपूरला भरले होते आणि तत्कालीन PM होत्या इंदिरा गांधी. सो त्या दिवसाची आठवण म्हणून जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारीला आपण साजरा करतो. मात्र राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस हा 14 सप्टेंबरला असतो. ओके, आणि भाग 14मध्ये भाषा देण्यात आलेल्या आहे का? तर हा एक पॉईंट इथं करेक्शन करा मित्रांनो. भाग 17मध्ये भाषा देण्यात आलेला आहे. विशिष्ट 8, मात्र भाग 17मध्ये भाषा देण्यात आलेल्या आहे, 14 नाही तर भाग 17 लक्षात ठेवा. आणि 343 पासून तर 351 पर्यंत भाषेची तरतूद करण्यात आलेली आहे. सो भाषेची तरतूद करण्यात आलेली आहे 343 ते 351 दरम्यान. मग काय आहे ह्या कलमा? लगेच बघून घेऊया. 343 आहे हिंदी भाषा, 351 आहे हिंदी भाषेचा विकास. तर इथंच कन्फ्युजन होते मुलांचं. हिंदी भाषा म्हटलं तर 343 आणि हिंदी भाषेचा विकास जर म्हटलं तर 351 शेवटची कलम. मग 343 44 केंद्राची भाषा सांगण्यात आलेली आहे. 345 ते 47 प्रादेशिक भाषा आहे. 348 ते 349 पर्यंत SC म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टची भाषा देण्यात आलेली आहे. आणि 350 ते 350A मध्ये आहे, लक्षात घ्या. 350 ते 351 पर्यंत विशेष आदेश आहे. मित्रांनो, याच्यात एक कलम आहे 350A, मातृभाषेतून शिक्षण देणे. तर 350B, अल्पसंख्याक अधिकाऱ्याची नियुक्ती करणे. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. मातृभाषेतून शिक्षण 350A, अल्पसंख्याक अधिकारी 350B. चला, 12वी जागतिक हिंदी परिषद 2023 फिजी या देशामध्ये पार पडलेली आहे. मोस्ट MP करा, फिजी या देशामध्ये. विजय हजारे चषक 2022-23 गुजरातने जिंकलेला आहे. कोणाला हरवून? महाराष्ट्राला हरवून. म्हणजे उपविजेता महाराष्ट्र आहे तर विजेता आहे सौराष्ट्र. बिरसा मुंडा स्टेडियम कुठे आहे? तर बघा, बिरसा मुंडा स्टेडियम आहे ओडिशाला. आणि तिथले CM कोण आहे? नवीन पटनायक. ओके, त्यांनी उद्घाटन केलेलं होतं. आणि आदिवासी जनजाती गौरव दिवस कधी साजरा केला जातो? 15 नोव्हेंबरला. कारण या दिवशी बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस असतो. त्यांनी उलगुमन उठाव केलेला होता. आणि लक्षात असू द्या, त्यांचा जन्मदिवस 15 नोव्हेंबर हा आदिवासी जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा करतो. आणि 9 ऑगस्टला असतो जागतिक आदिवासी दिवस. त्यानंतर राष्ट्रीय ST आयोग 2004चा. ठीक आहे, कधी स्थापन झाला राष्ट्रीय ST आयोग आणि SC आयोग? 2004चा आहे मित्रांनो. 338A नुसार. त्यानंतर 338 नुसार SC आयोग आहे 2004चा. आणि OBC आयोग घटनात्मक दर्जा 2018मध्ये भेटला, तशी त्याची स्थापना 1993ची आहे. ठीक आहे, तर 338B नुसार त्याला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. 102वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. विधेयक होते 123व. सो तिन्ही आयोग आता घटनात्मक आयोग झालेले आहे. त्यांची महत्त्वाची माहिती मी पुढे देतो. राष्ट्रीय महिला आयोग 1992चा होता. अल्पसंख्याक आयोग 1993, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग 1993 आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, इथं संस्था दिलेल्या आयोग 1993. लक्षात ठेवा, यांना 30 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग कधी स्थापन करण्यात आला होता? 2007मध्ये. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. 2007 पाठ ठेवा. ओके, बाल हक्क संरक्षण कायदा. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, G20ची परराष्ट्र मंत्र्यांची बैठक दिल्ली या ठिकाणी पार पडली होती. मार्च 2023ला. मंत्री होते एस जयशंकर, कारण आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आहे. आणि G20चे शेर्पा कोण आहे? तर ते आहे अमिताभ कांत. लक्षात असू द्या. आता G20 जी 2024ची होणार आहे, लक्षात घ्या, 19वी, ती ब्राझील या देशामध्ये होणार आहे. ओके, आणि G20ची स्थापना ही 1999ची आहे, 26 सप्टेंबर 1999. आणि G20ला मुख्यालय नाही आहे. आणि G20चा पाकिस्तान हा सदस्य देश नाही आहे. ठीक आहे, अलीकडेच डिपार्टमेंटल PSI मध्ये याच्यावर प्रश्न आला पण होता. सायलेंट व्हॅली केरळला आहे, सिलिकॉन व्हॅली कर्नाटक, तर फ्लॉवर ऑफ व्हॅली उत्तराखंडला आहे. सायलेंट व्हॅली केरळ, सिलिकॉन व्हॅली कर्नाटक, व्हॅली आहे मित्रांनो उत्तराखंडला. ओके, देवांची भूमी सुद्धा उत्तराखंडला म्हटलं जाते.
कॅप्टन शिवा चव्हाण या सियाचीन युद्धभूमीवर तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहे. नाव आहे शिवा चव्हाण. ओके, लक्षात असू द्या. ठीक आहे. तर वैद्यकीय अधिकारी कोण ठरलेले आहे अलीकडे? गीतिका कौल. लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस असतो. अगदी बरोबर आहे. तर 12 ऑगस्टला जागतिक युवा दिवस असतो. ओके, लक्षात असू द्या. त्यानंतर स्वामी विवेकानंदजी यांचा जन्म 12 जानेवारी 1863ला झाला होता. 1863ला त्यांचा जन्म झाला होता. तर 1893ला ते शिकागो या ठिकाणी गेले होते मित्रांनो. शिकागो इथं त्यांचं भाषण प्रसिद्ध आहे. शिकागो येथील त्यांचं भाषण खूप प्रसिद्ध आहे. 1897मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती आणि त्यांचे गुरु होते रामकृष्ण परमहंस. त्यांचं मूळ नाव होतं गदाधर चट्टोपाध्याय आणि रामकृष्ण परमहंस यांचे पूर्ण नाव गदाधर चट्टोपाध्याय हे होते. तर स्वामी विवेकानंदजी यांचं नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते मित्रांनो. त्यानंतर पहा, राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारीला साजरा केला जातो. सिंदखेड राजा बुलढाणा या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता मित्रांनो. ओके, समाधी आहे पाचाड रायगड या ठिकाणी. 26वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 लक्षात असू द्या 12 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान हुबळी कर्नाटक या ठिकाणी पार पडलेला आहे. थीम होती विकसित युवा विकसित भारत. मोस्ट टाइम करा हुबळी या ठिकाणी. लुईस एनासिओ लुला दा सिल्वा हे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष 50.83% मतं मिळाले. तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले. पराभव केला जैर बाल्सोनारो यांचा, कारण त्यांना 49.17% मतं पडलेले आहे. गुजरातच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण ठरलेले आहे? तर त्या ठरलेल्या आहे डॉक्टर मंजुला सुब्रमण्यम. महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि इंडियन ऑइल, UP आणि छत्तीसगड यांच्यामध्ये करार झालेला आहे TB निर्मूलनासंबंधित. लक्षात घ्या. आणि TB निर्मूलन कधीपर्यंत करायचं आहे? भारताला 2025 पर्यंत करायचं आहे. आणि क्षयरोग जंतूचा शोध कोणा लावला होता? रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोग जंतूचा शोध लावला होता. 108वी माझ्याकडून मोस्ट टाइम पिकर हा प्रश्न. 108वी इंडियन सायन्स काँग्रेस परिषद जी आहे मित्रांनो ते नागपूर या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटीमध्ये ते पार पडलेली आहे नागपूरच्या. आणि ही युनिव्हर्सिटी 1923मध्ये स्थापन करण्यात आली होती. आणि या युनिव्हर्सिटीला 2023मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यामुळं ही परिषद नागपूरला घेण्यात आलेली आहे. भिल्ल सेवा मंडळ आहे 1922चं, याला पण 100 वर्ष 2022मध्ये पूर्ण झालेले आहे. कोणी केली होती मग भिल्ल सेवा मंडळाची स्थापना? अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर यांनी स्थापना केलेली होती. तर बघा मित्रांनो, इथे रस्ता करा. रस्ता सुरक्षा सप्ताह. ठीक आहे. रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर 11 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे. ओके, रस्ते व वाहतूक मंत्रालयाअंतर्गत हा रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे. आणि आपले जे रस्ते व वाहतूक मंत्री आहे ते आहे नितीन गडकरी. ओके, त्यानंतर पहा, संपूर्ण डिजिटल बँकिंग असणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? ऑब्वियसली केरळ ठरलेले आहे. इंटरनेट हा मूलभूत हक्क देणारे पहिले राज्य केरळच आहे. आणि तिथले CM आहे पिनराई विजयन. तत्कालीन CM होते पिनराई विजयन. डिजिटल ग्रामपंचायत कुलमपारा केरळ या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. 100% सॅनिटरी नॅपकिन फ्री देणारं कोण होतं? कुपलांगी केरळ. तर वॉटर मेट्रो कुठे सुरू झाली होती? कोची केरळ. आणि कोचीनला अरबी समुद्राची राणी म्हटलं जाते. त्यानंतर पृथ्वी 2 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी चांदीपूर ओडिशा या ठिकाणाहून घेण्यात आलेली आहे. तर पहिल्यांदा चांदीपूर ठिकाण कुठं आहे हे लक्षात घ्या, ते आहे ओडिशाला. पृथ्वी 2चा पल्ला आहे आपला 350 किलोमीटरचा. विकसित कोण केलं? DRDO. इस्रो करायचं नाही, कारण इस्रो इंडियन स्पेस रिसर्च संबंधित आहे. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969मध्ये झालेली होती. तर DRDOची स्थापना 1 जानेवारी 1958ला झाली होती. आणि DRDOचं मुख्यालय दिल्लीला आहे. तर इस्रोचं मुख्यालय हे बेंगळुरू कर्नाटक या ठिकाणी आहे. लक्षात असू द्या. इस्रो बघा इथं DRDOचे प्रमुख पण मिळाले तुम्हाला. तर समीर व्ही कामत हे DRDOचे प्रमुख आहे. तर इस्रोचे प्रमुख आहे लक्षात घ्या S सोमनाथ, 10वे अध्यक्ष आहे ते. ओके, सो 15 ऑगस्ट 1969ला बेंगळुरू कर्नाटक या ठिकाणी इस्रोची स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि ऑलरेडी आयोगाने विचारलेला आहे पण तुम्हाला रिपीट होऊ शकतो की 25वी ई-गव्हर्नन्स परिषद 2023 कटरा जम्मू काश्मीर या ठिकाणी पार पडली आहे. कटरा जम्मू काश्मीर या ठिकाणी पार पडलेली आहे. थीम आहे ब्रिंगिंग सिटीजन इंडस्ट्री अँड गव्हर्नमेंट क्लोजर. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद कोल्हापूर ठरलेली आहे. आणि कोल्हापूर हे पंचगंगा नदीकाठी वसलेलं ठिकाण आहे. महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका इचलकरंजी ही कोल्हापूरमधील आहे आणि दुसरी ठरलेली आहे या जिल्ह्यातील महानगरपालिका. मित्रांनो 29वी महानगरपालिका अलीकडे जालना पण झालेली आहे. ओके, लक्षात असू द्या, जालना झालेली आहे. कोल्हापूर महानगरपालिका 1972ची होती. तिला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. म्हणजे आता भारतात सध्या 29 महानगरपालिका आहेत.
अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? राजस्थान. मोस्ट टाइम करा, वन लाइनर प्रश्न आहे. सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर सांबार सरोवर आहे, जे की राजस्थानमध्ये येते. तर बघा मित्रांनो, सरिस्का, रणथंबोर, रावता भाटा हे जे अणुविद्युत प्रकल्प आहे, सरिस्का राष्ट्रीय उद्यान, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे राजस्थानमध्ये येते आणि रावता भाटा रावता भाटा अणुविद्युत प्रकल्प सुद्धा राजस्थानमध्येच येतो आणि क्षेत्रफळात सर्वात मोठं राज्य राजस्थानच आहे. राजस्थान 1 नंबर आहे क्षेत्रफळात, 2 नंबर MP, 2 नंबर MP, 3 नंबर आहे महाराष्ट्र. म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी हत्या प्रकरणातील 6 दोषींना निर्दोष सुटका दिलेली आहे. तर लक्षात घ्या, हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कलमाअंतर्गत दिलेला आहे? कलम 142 अंतर्गत हा निकाल दिलेला आहे. राजीव गांधी यांची हत्या 1 मे 1991 मध्ये झालेली होती. हा पॉईंट लक्षात असू द्या. कोणती दहशतवादी संघटना होती? ती दहशतवादी संघटना होती लिट्टे, आणि लिट्टेचा फुलफॉर्म होतो लिबरायझेशन टायगर्स ऑफ तमिल इलम. श्रीलंकेमधील हे दहशतवादी संघटना आहे. ठिकाण होतं श्री पेरंबदूर, तामिळनाडू. गुजरात येथील ठिकाण आहे श्री पेरंबूर, तामिळनाडू. गुजरात येथे एका मतदारासाठी एक मतदान केंद्र निर्माण करण्यात आलं होतं. ठीक आहे, तर ते गाव होतं बनीच, गीर जिल्ह्यातील गुजरातमधील. गीर अभयारण्य आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. मोस्ट टाइम करा. आणि गीर एक जात पण आहे, जी की गायीची जात आहे. सो 2 गोष्टीतलं क्लिअरेशन लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, हैदराबादचे 8वें निजाम मुकर्रम जहा यांचे अलीकडे निधन झालेले आहे. ते हैदराबाद मुक्ती संग्रामात संबंधित होते, लक्षात असू द्या. तर बघा मित्रांनो, मग आपल्याला हैदराबादबद्दल माहिती पाहिजे की हैदराबाद मुक्ती संग्राम हा 17 सप्टेंबर 1948ला झाला होता. याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे तुम्हाला ऑपरेशन पोलो विचारलं जाऊ शकते की हैदराबाद मुक्ती संग्रामात संबंधित कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं होतं? ऑपरेशन पोलो. 19 डिसेंबर 1961ला गोवा मुक्ती पण झालेला होता मित्रांनो. तर हे ऑपरेशन विजय होतं. पोर्तुगीजांपासून गोवा मुक्त झालेला होता ऑपरेशन विजय अंतर्गत. जम्मू काश्मीर भारतात केव्हा विलीन झालं? 26 ऑक्टोबर 1947. जुनागड गुजरातमधील हे 26 फेब्रुवारी 48ला आपल्या भारतामध्ये विलीन झालं. तर हैदराबाद 17 सप्टेंबर 1948ला. तर हे संस्थानं क्रमाने आपल्या इथं विलीन झालेले होते. लक्षात घ्या, हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमची 53वी बैठक दावोस स्वित्झर्लंड या ठिकाणी पार पडलेली आहे. तर दावोस स्वित्झर्लंड या ठिकाणी पार पडलेली आहे. थीम आहे अखंडित जगामध्ये सहकार्य. ही थीम महत्त्वाची आहे. आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धा बँकॉक, थायलंड या ठिकाणी पार पडलेली आहे. तर यामध्ये पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला मनिका बत्रा ठरलेली आहे, जिने कांस्य पदक पटकावलेलं आहे आणि ती पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. 2022चा फॉर्म्युला 1 म्हणजे वर्ल्ड कप चॅम्पियन स्पर्धा जी आहे ते मॅक्स वेस्टपर्नं जिंकलेली आहे. तो बेल्जियम डच नागरिक आहे मित्रांनो आणि रेड बुल संघाकडून तो खेळतो. मोस्ट IMP करा. चर्चेतील इटालियन जलविद्युत प्रकल्प IMP करा. चर्चेतील इटालियन जलविद्युत प्रकल्प हा अरुणाचल प्रदेश राज्यातील आहे. कोणत्या राज्यातील आहे? अरुणाचल प्रदेश या राज्यातील आहे. जगाची लोकसंख्या 8 अब्ज म्हणजे 800 कोटी. 8 अब्ज म्हणजे 800 कोटी केव्हा झालेली आहे? 15 नोव्हेंबर 2022ला. युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडचा हा काय आहे रिपोर्ट? 2001 मध्ये 101 कोटी भारताची लोकसंख्या होती. तर 2011 मध्ये लक्षात असू द्या, 2011 मध्ये भारताची लोकसंख्या 121 कोटी झालेली आहे. लक्षात असू द्या हा पॉईंट. त्यानंतर पहा मित्रांनो, जगाची लोकसंख्या 7 अब्ज 2011 मध्ये झाली होती. तर जगाची लोकसंख्या 5 अब्ज हे 11 जुलै 1987ला झाली होती. 5 अब्ज. म्हणूनच 1989 पासून इथून 2 वर्षांना आपण जागतिक लोकसंख्या दिवस हा 11 जुलैला साजरा करतो. म्हणून पाठ काय ठेवायचा आहे की जागतिक लोकसंख्या दिवस कधी असतो? 11 जुलैला. लोकसंख्या वाढत आहे, परंतु वाढीचा दर भारतामध्ये तो काय आहे? घटत आहे, जो की 17.64% आहे. 2001 ते 2011च्या दशवार्षिक वाढीमध्ये भारत 17.64% वाढलेला आहे. तर महाराष्ट्र 15.99% वाढलेला आहे. महाराष्ट्राची ग्रोथ लक्षात ठेवा, 15.99 म्हणजे ढोबळ मानानं 16%. भारताचा प्रजनन दर किती आहे? 2.1. याला रिप्लेसमेंट रेशो म्हटलं जाते. साक्षरता कमी तर जनन दर काय असते मित्रांनो? जास्त असते, तुम्हाला माहीत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या मोहिमेचा 4था टप्पा सुरू झालेला आहे. त्या मोहिमेचं नाव आहे शी इज अ चेंज मेकर. हा प्रश्न ऑलरेडी आयोगाने विचारलेला होता की शी इज अ चेंज मेकर कोणाचा प्रोग्राम आहे? राष्ट्रीय महिला आयोगाचा. तर याचा 4था टप्पा सुरू झालेला आहे, त्यामुळे पेपरमध्ये येऊ शकतो. हा ॲक्ट जो झाला होता राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापनेचा हा 90चा होता, पण राष्ट्रीय महिला आयोग 1992 मध्ये स्थापन करण्यात आलेला होता. आणि लक्षात असू द्या, राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या जयंती पटनायक. मात्र सध्याच्या अध्यक्षा कोण आहे?
रेखा शर्मा. सो इथपर्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्य महिला आयोग हा 1993चा होता. लक्षात असू द्या 1993. ठीक आहे, हे खोडून टाका. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना केव्हा झाली? 1993. तत्कालीन मुख्यमंत्री होते शरद पवार. येऊ शकते की तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते? शरद पवार. आणि सध्याच्या अध्यक्षा कोण आहे? रुपालीताई चाकणकर. एक वेळा चेक करून घ्या हा प्रश्न. त्यानंतर पहा, राष्ट्रीय पराक्रम दिवस हा 23 जानेवारीला असतो. विधान चुकी बरोबर आहे. आणि कोणाचा जन्मदिवस असतो त्या दिवशी? सुभाषचंद्र बोस यांचा. गुरुलक्ष्मी विश्वनाथन यांचे निधन झालेले आहे. कोणत्या नृत्यासंबंधित आहे? तर भरतनाट्यम तामिळनाडू. मोस्ट टाइम पी करा. मग इतर लक्षात ठेवा, कुचिपुडी आंध्र प्रदेश, यक्षगान कर्नाटक, कथ्थक उत्तर प्रदेश, पण कथ्थकली म्हटलं तर केरळ. ओके. त्यानंतर रौप चक्री म्हटलं तर जम्मू काश्मीर, घुमर म्हटलं, कालबेलिया म्हटलं तर राजस्थान. 101वी घटना दुरुस्ती, 122वे विधेयक जीएसटी संबंधित आहे. 102वी घटना दुरुस्ती, 123वे विधेयक ओबीसीला घटनात्मक आयोगाचा दर्जा देण्यात आलेला आहे. 103वी घटना दुरुस्ती आणि 124वे विधेयक सवर्ण आरक्षणासंबंधित आहे. ठीक आहे, 10% आरक्षण. ठीक आहे, म्हणजे कसं लक्षात ठेवा, 101 आलं तर 122, 102 आलं तर 123, 103 आलं तर 124, पण 104 आलं तर 125. ठीक आहे, लक्षात घ्या. 104 आलं तर इथं 125 नाही मित्रांनो, इथे 126वं विधेयक पाहिजे. कितवं? 126वं. मोस्ट टाइम फी करा. 104व्या घटना दुरुस्तीनुसार आणि 126व्या विधेयकानुसार SC STचं लोकसभा आणि विधानसभेतलं आरक्षण 2030पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या. त्यामुळे 104वी घटना दुरुस्ती, 126वं विधेयक लक्षात ठेवा. हे 125 चुकलेलं आहे. आणि 105वी घटना दुरुस्ती आणि 127वं विधेयक हे ओबीसी याद्या तयार करण्यासंबंधित आहे. चला, 77% आरक्षण असणारं राज्य कोणतं आहे सध्या? झारखंड. ठीक आहे, 50%पेक्षा जास्त आरक्षण नसावं असं कोणत्या खटल्यात सांगण्यात आलेलं होतं? इंदिरा साहनी खटला. मोस्ट टाइम पी करा. त्यानंतर पहिले हरित ऊर्जा राज्य बनवण्याचे लक्ष्य 2025पर्यंत हिमाचल प्रदेश या राज्य सरकारनं ठरवलेलं आहे. तिथले CM आहे हरविंदर सिंह सुकू. आणि हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूकच्या जागा किती आहे? 68 आहे. राष्ट्रीय काँग्रेसला 40 भेटल्या, BJPला 25 आणि अपक्ष 3. ओके. त्यानंतर पहा, हिमाचल प्रदेशचे पहिले उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आहे. लक्षात असू द्या. जगातील सर्वात उंच मतदार केंद्र ताशीगंगा आहे हिमाचल प्रदेशमधील. लक्षात असू द्या. आणि भारताचे पहिले मतदार होते श्याम शरण नेगी, हे पण हिमाचल प्रदेश या राज्यातीलच होते. दालचिनीसाठी संघटित शेती करणारं पहिलं राज्य हिमाचल प्रदेशच होतं. आणि ड्रोन नीती धोरण आखणारं पहिलं राज्य हिमाचल प्रदेशच होतं. सो एवढे सगळे पॉईंट्स तुम्ही हिमाचल प्रदेश संबंधित लक्षात ठेवा. मनरेगा योजनेची प्रभावीता तपासण्यासाठी अमरजीत सिन्हा समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला मनरेगावर प्रश्न येणार आहे की मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना. सप्टेंबर 2005चा कायदा होता. सुरुवात झाली होती 2 फेब्रुवारी 2006ला. संपूर्ण भारतात लागू झाली होती ही योजना 1 एप्रिल 2008ला. कामाचे दिवस आहे 100 आणि हा STI मेन्समध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके. अंतर आहे 5 किलोमीटरच्या आत तुम्हाला काम मिळेल. आणि महात्मा गांधीजी यांचे नाव 2 ऑक्टोबर 2009ला देण्यात आलेले होते. तेव्हा महात्मा गांधीजी यांची 140वी जयंती होती. आणि या योजनेअंतर्गत महिलांना 33% आरक्षण देण्यात आलेलं आहे. डॉक्टर प्रभा अत्रे यांना पंडित हरिप्रसाद चौरसिया बासरीवादक होते पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या. पंडित हरिप्रसाद चौरसिया बासरीवादक होते. त्यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार डॉक्टर प्रभा अत्रे यांना देण्यात आलेला आहे. सन्मानपत्र 1 लाख रुपये बक्षीस. आणि बघा मित्रांनो, किराणा घराण्यातील आहे. हा पण प्रश्न आयोगानं विचारला होता की डॉक्टर प्रभा अत्रे कोणत्या घराण्यासंबंधित आहे? किराणा. पद्मश्री 1990, पद्मभूषण 2002, पद्मविभूषण 2022मध्ये. हा पण म्हणजेच काय लक्षात घेतलं मित्रांनो आपण की कलम 18 नुसार पदव्यांची समाप्ती करण्यात आली आहे. जे इंग्रज लोक राव बहादूर, रावसाहेब अशा पदव्या देत होत्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहे, नष्ट करण्यात आलेल्या आहे. मात्र कलम 18 नुसारच हे वरील पुरस्कार दिले जातात. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. 26 जानेवारी 2023ला आपल्या भारतामध्ये अब्दुल फतेह अल सिसी हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. ते मिस्र आणि इजिप्तचे राष्ट्रपती होते मित्रांनो. ओके. आणि NDBचा 9वा सदस्य देश कोण झालेला आहे? इजिप्तच झालेला आहे. पेमेंट बँकचा 9वा सदस्य इजिप्तच झालेला होता. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. आणखी महत्त्वाचं म्हणजे COP27 जी पार पडली होती ती इजिप्तमध्येच पार पडलेली होती. तर COP28 अलीकडेच जी पार पडलेली आहे ती UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात या देशामध्ये पार पडलेली आहे. ठीक आहे. तर मला सांगा 26 जानेवारी 2024ला भारतामध्ये कोण प्रमुख पाहुणे येणार आहे? ठीक आहे. त्यानंतर स्क्रॅपिंग श्रेणीची 5वी पाणबुडी INS वाघीर नौदलामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर INS कलवरी 2017मध्ये दाखल झाली होती. INS खांदेरी 2018, INS करंज 2019, INS वेला 2019, त्यानंतर INS वाघीर 2020 आणि INS वाक्षीर होती 2021 द्या. 23 जानेवारी 2023ला अंदमान निकोबार बेटांच्या 21 बेटांना
ठीक आहे. परमवीर चक्र विजेत्यांचे नावं देण्यात आलेले आहे. ठीक आहे. आणि 23 जानेवारीला राष्ट्रीय पराक्रम दिवस सुद्धा असतो. 23 जानेवारी 1897ला सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कटक ओडिशा या ठिकाणी झालेला होता. त्यांची ही 126वी जयंती होती मित्रांनो. प्रश्न आहे, मंकी पॉक्स आजाराचं नवीन नामकरण WHO एम पॉक्स असं केलेलं आहे. WHO एम पॉक्स असं केलेलं आहे. हा विषाणूजन्य रोग असून हा झुनोटिक आजार आहे आणि 1970मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो या ठिकाणी याचा पहिला रुग्ण आढळलेला होता. हा पण प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे. व्ही.के. पॉल समिती याचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली आहे. मंकी पॉक्सचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती आहे व्ही.के. पॉल समिती. हा पूर्ण डाटा कव्हर करून ठेवा, परीक्षेमध्ये कामी येईल तुम्हाला. राष्ट्रीय बालिका दिवस 24 जानेवारीला साजरा केला जातो, तर बालिका दिवस हा 3 जानेवारीला साजरा केला जातो. या दिवशी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता. तर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस हा 11 ऑक्टोबरला साजरा केला जातो मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाचे प्रश्न बघा. नाही मित्रांनो, माझ्या जीवनाची चित्रकथा हे आत्मचरित्र कोणाचं आहे? नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्रकार होत्या त्या. ओके. आणि वयाच्या 100व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यांचं नाव काय आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण आजचं हे करंट अफेअरचं लेक्चर कंप्लीट केलेलं आहे आणि आपण जानेवारीपासून तर नोव्हेंबरपर्यंत सर्व करंट अफेअर आपल्या या पर्टिक्युलर नॉलेज यूट्यूब चॅनलवरती कंप्लीट केलेलं आहे. याच्या PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल. टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. जवळपास 4700+ पोरं तिथे जॉईन आहे. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू.